गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आता वाजलेले आहे तर 8:30. माझं चाललंय झाडून, सगळं चकाचक करून घेतलं का इकडचं. हे सगळं झाडून काढलं. 2 दिवस झालं झाडलंच नव्हतं, लय राडा झाला. का इकडं कसं झालंय तसं झालंय. वटाही झाडून काढला. 2 आमची चिल्ली पिल्ली बघा कशी बसल्या ती बघा. त्यांना पण गार लागते काय सांगा. ऐ दूध प्याला का? दूध हा कसं चाललंय बघितलं का तो का तिकडं. अगं बघूळ चुली मांड, अजून आंघोळीच राहिल्यात माणसं. ऐ अण्णा उरक, अण्णाची आंघोळ झाली का? उर का शाळेचं पटापटा. एवढं झाडायचं राहिले अजून. हो का इकडचं सगळं एवढं झाडायचं राहिले. तवर आत्याचं चाललंय हे करायचं, चहा मांडायचा आहे का धुणं तिकडं धुयाने होऊन मांडले. कपडे धुवायला मांडले ती छान हे काढून ठेवलं. ऊस तोडला आणि गाय बांधली तिकडं नेऊन. कुठं गेली का गेली सुटून? हाय हाय तिकडं चरायला बांधली. तो काय खाती? वळालं म्हणलं तरी खाया बसली. तळ्यातली रानं नीट केलं आमच्या आबांनी. आमचं पण इकडं हे करायचं राहिले. आत्याची देवपूजा झाली. चला एवढं घेते बाया झाडून पडदेशी. झालं एकदाचा झाडून चहा मांडलाय मस्तपैकी. आज सकाळचा चहा कवाच झालाय, दुसरा चहा चाललाय. एकदा चहा प्यावा म्हणलं आणि मग कपड्यावर ताव मारा. म्हणजे कसं कपडे धुवायच्यात अजून. आधी काल वारं सुटलेलं ती पार दारात आकारच आला होता. आधी म्हणलं झाडून काढावं बाबा, नाहीतर काय खरं नाही. तरी थोडं राहिलं इकडचं झाडायचं, पण आता काय झाडाची कॅपॅसिटी संपली या. मी म्हणलं आता कपडे बिपडे धुवून हे करून परत निवांत झाडावं, आता नकोच. आणि तिकडं चाललाय स्वयंपाक मस्तपैकी. पालकाची गरगटी भाजी कोणाला आवडते मस्तपैकी अशी चुली शिजवून मग गरगटी भाजी करून मग भाकरी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी. त्यात काय केलंय मी सांगू का तुला? आणि ती हरभऱ्याची भाजी कुठे ठेवली? कुठं? हरभऱ्याची वल्ली भाजी आणली होती थोडीशी खुडून, लय नाही ती वल्ली भाजी करायसाठी. मी म्हटलं आत्याने काय ती पण शिजाय घातली का काय काय जुनं. ती वल्ली भाजी छान लागते अशी हिरवी मिरची थोडी घोळाना. हा घोळाना आणि लसूण आणि गोही. म्हणलं मस्तपैकी बाजरीची भाकरी ती खावावा. गार एक लागतं या. शोटर तर काय अंगातनं काढूच वाटाना. थोडी आत्याने टाकला काढून चुली पुढे बसल्यात. मी होती बाहेर त्याच्यामुळे मस्तपैकी त्या थोडी हरभऱ्याची भाजी, परत पालकाची भाजी आणि थोडासा चुका टाकलाय. सगळं आमचं घरगुती आणि एकदम ऑर्गॅनिक. अजिबात औषध नाही काय नाही, बिना औषधाचं. आता ती तेलाची बाटली घ्या मधनं नाहीतर फुटन. ती पण इतकी आळी पण ती सुद्धा दमून गेली. गार लागून ती सुद्धा नीट व्हाय नाही. अर्धा तास झालं पोरानं तिथं आणून मांडलंय. ती सुद्धा पागळा नाही. म्हणजे इतकं थंडी सुटली या. काय कसं व्हायचंय काय म्हणून थंडीने ह्या. आणि गरगटी भाजी करताना थोडस पीठ पण टाकायचं असं मस्तपैकी. थोडं पीठ टाकलं. बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ, शक्यतो जास्त करून ज्वारीचं पीठ टाकतात बरेच. पण आमच्यात ज्वारीचं पीठ नाही. आम्ही ह्या ज्वारी पेरली नाही त्याच्यामुळं. समजा ज्वारीचं नसन तर बेसन पीठ टाकायचं. उग नॉर्मल थोडस टाकतात. असं चाललंय आमचं. भाजी चिरलीच नाही, आणली अशीच दुली अशीच तशीच टाकली सरळीच. आता कसं आलाय पालक आलाय थोडासा, तर कुठे कुठे मिरच्या लागल्यात,
परत कवळा होता पालक. वांग्याची कुठं कुठं हे होते आता शेपू नाही बरं का, पण मेथी हाया, कोथंबीर आली या, हो. आणि भेंडी आणि गवारी पडलाय मवा, त्याच्यामुळे त्यांना थोडं औषध मारावं लागेल, त्याच्याशिवाय ते नीट होणार नाही. ते लयच- या गारट्याने लय वाटलं होतं ह्या भेंडी, हिरवी मिरची, परत जास्त करून गवार सगळे अशी मुरकुटून बसतात, ते उपजाराचे येत नाहीत अजिबात गारट्याने. का म्हण काय घेऊन ते 2-3 आयटमचं लय अवघड खेळ आहे, त्याला औषध मारून मारून नीट करावं लागतं. मिरच्या काय आपलं काय नाही तसलं खायचंच नाही लय औषध. ती काय नाही खाली गवार भेंडी मग काय मरते का? पण बापू कुठं औषध मारतात तेव्हा मला म्हणलं नाही मारणार, मी नाही मारणार म्हणलं. तू मार नाही तर नको मारू, काय पण कर. काल म्हणलं मारताय का, अर्धाच पंप लागन, 2-3 वापायचं, अर्धा नाही लागायचं होय आता. अर्धा कुठला नसतंय कमी. जाऊन द्या म्हणलं, हाय तसंच खायचं, जशी येईल तशी. झाली बरं का नाही? झाली का, थोडी थोडी जाऊ द्या, नाही तर फुटून तेल सांडन सगळं. म्हणूनच केली. खोबरेल तेल, शेंगदाणे आणि गोड तेल एवढं महागले बेमापच महागले. 150 रुपये किलो, 160 रुपये किलो. आयो मी म्हणलं काय खरं नाही बाबा. तेलाचा डबा नेमका संपलाय आणि तेल डबा महागलाय. आता हे माणूस किती महाग झाला तरी. नाहीतर आधीच तेल डबा आणून असतो आमचा घरात, पण ह्यावेळेस तेल डबा संपला आणि तेल डबा महागलाय होय आत्या. मागून ते काय खायचं तसंच. फोडणीला द्यायचं काम चालू या. तांब्याने आत मस्तपैकी आत्याने अशी हे करून घेतली. ते कोण अशी पीठ टाकून रगाळली हा, तांबे. तांब्याने. तांब्याने रगाळली का नाही, मिक्सर मध्ये फिरवायची नाही काय नाही, अशी रगडायची, पीठ टाकायचं ना अशी रगडायची. हा मस्तपैकी छान लागती. आणि कसं होतं त्यात चुका पालक ती येळायची नाही. नुसते चुक्याची पण भाजी करतात, पालक. तर आमच्या आत्याने आपल्या आणल्या सगळ्या आहेत घरी म्हणून आणल्या, 2-2 पानं गोळा करून येतात आपली घरची घरी. नुसत्या चुक्याची होती, शापू चुका होतो, परत पालक पण असती, मिक्स पण होत्यात. आणि हरभऱ्याची भाजी थोडीशी करायची आणली आम्ही, अगं उलीशी. पण हरभरा पण ती खुडायचा म्हणजे त्याला जेव्हा थोडीशी कुठं फुलं डोकावतील तेव्हा ती खुडायचा, एकदम कवळा कवळा पानं, परत ती वाळवायची. काल गोजूबाईला गेली तेव्हा संजय मावशीने दिल्यात होते, त्यांनी थोडी खुडली होती, ते आम्ही आणली. तिने आता आपल्याला खोडून असेल घरी खायला. मग म्हणलं आता मस्तपैकी तव्यात टाकायची भाकरी करून आणि जेवताना गरम गरम खायची. तर असू द्या, या तुम्ही पण सगळेजण मस्त चहा प्यायला सकाळचा. गुड मॉर्निंगचा बाय सगळ्यांना, शुभ सकाळ. चहा पियाला कवा यायची बाई आपल्या घरी. येतेली की आपला आत्या. चहा बिले काय दुधाचा आहे. थोडं थोडं दुधाचं आहे. अहो येईनच की गाई आता 8 दिवसावर आली की आता याल्यावर व्हायच की का आता काय येस्तूर काय करायचं गाई. चहा बिले तर कामच्या दूध आपलं चाललंय पांढरं पाणी नुसतं. मांजरीला कसं पाणी ओतून पाकायचं तसलं चाललंय आमचं. लय चहा, दूधच खोट नाही. उरले तर पण काय आपलं करता. तुका म्हणे त्यातली देत आपलं ना, आम्हाला कशी सवय लागलेली वाईट नुसतं दुधाच्या. ती कसं झालंय गडूळ पाणी प्यायला होतंय आम्हाला. हो 3 लिटर दूध ठेवलं तरी पुरत नव्हतं. हा. आणि आता असलं ते दूध आणि आता अर्धा लिटर म्हणलं तरी भागतंय. नाहीतर पार मोठी 2 संध्याकाळचं वेगळं सकाळचं वेगळं ठेवलं तरी जमाना, तरी संपायचं, तरी संपायचं, तरी संपलं दूध संपलं. आता काय आता काय गाय गेली लवकरच आटून, मी जायला लागली हॉटेलवर, परत तिने दारात उड्यात मारायची मला येऊन देत नव्हतं. त्याला काय जवळच येऊन दिलं नाही, ती यारवाळीच आटावली तिला. तिने आमचा रामरामच केला यावर. मी मला संध्याकाळचं उशिरण जायची, कधी राहायचं कवा, त्याच्यामुळे ती गई. तू कसं झालं तुझ्या हातावर गय होती ग. ती फक्त मी तिची धार काढाय. ओ रात्री मी शेंगदाणा हुडकून दमून गेली. हा मग मी गावायसाठी ठेवलीच नाही. शेंगदाणाच गावलं नाही रात्री वांग्याच्या भाजीला. अगो बाई. मला म्हणायचं का नाही तो आपण. आता तुम्ही घरीच नव्हता, कुणाला विचारू. ज्ञानूला म्हणलं अगं ज्ञानू आजीने शेंगदाणा कुठे ठेवल्यात, मला गावात वाढू झालं. म्हणलं ती म्हणली मला नाही माहिती कुठं ठेवल्यात आजीने. आणि ह्या बरोबर त्याला तर असू द्या. लय शेंगदाणा खाते ती, शेंगदाणाच पुराणात. 3 किलो आणलं, 4 किलो आणलं तरी महिन्याला पुराणात. असू द्या. बाय सगळ्यांना.